पक्षाबाबत करण्यात आलेल्या गुंगी गुडिया या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कार्यकर्त्यांनी ठाण्यात काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलन केले। नगरसेवक सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या बॅनरवर शाईफेक केली, तसेच हर्षवर्धन सपकाळ यांच्या पोस्टरला काळे फासून निषेध नोंदवलाय। आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आंदोलन सुरू झालंय आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे। हर्षवर्धन काय त्याचं नाव काय ते नाव पण आठवत नाही, तो सपकाळ ही काँग्रेस संपायला आली आहे, तर संपत आल्या काँग्रेसचा अध्यक्ष आहे आणि त्या एका लायकी नसलेल्या माणसाने आज आमच्या ताई आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रजी पवार यांच्या विरोधात जे वक्तव्य केलंय हेही चुकीचं आहे। एका महिलेच्या विरुद्ध असं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे, त्याचा आम्ही निषेध करतो आणि ह्या हर्षवर्धन सपकाळचा काँग्रेसची तातडीने राजीनामा घ्यावा व त्याने महाराष्ट्रात तोंड घेऊन निघून जावं, नाहीतर तो जिथे जाईल त्याचा तोंड आम्ही काळं करू। आम्ही ताईंचे कार्यकर्ते खंबीर आहोत। मुळातच ही काँग्रेस ही संस्कृती आहे ना, ही महिलांच्या विरोधात नेहमी अपशब्द बोलत असते। मागे त्यांनी आमच्या लाडक्या बहिणींबद्दल कोर्टात जा, इकडे जा, त्या लाडकी बहीण, आज या हर्षवर्धन सपकाळ हा जो नालायक माणूस आहे, ह्या माणसाने आयुष्यात कधी स्वतः निवडून नाही आलाय, हा नेहमी आयत्यावर बोका बसून आलाय। त्या बोका आमच्या आमच्या ताईंबद्दल, ह्या महाराष्ट्राच्या आदरणीय मुख्यमंत्री ताई आहेत सुनेत्रजी पवार, ज्या आमच्या माते समान आहेत, त्यांच्या विरोधात त्याने जे आज वक्तव्य केलंय ते चुकीचं वक्तव्य आहे। हे वक्तव्य महिलेच्या विरोधात आहे, त्याला सांगावं तू ये या सुहास देसाईची सामना कर, मी समजा आमच्या ताईंकडे काय जातोच। त्या हर्षवर्धन सपकाळचा आम्ही निषेध करायला या काँग्रेस करण्यात आहोत। आपण कार्यालयामध्ये आलात, कार्यालयामध्ये जेवण काळं पाचलेलं आहे, कार्यालय बंद असल्यामुळे आपल्याला काही करता नाही। पळून गेले त्यांना समजलं आम्ही येणार आहे, ते बडवे पळालेत सगळे काँग्रेसवाले। आम्हाला असं म्हणायचं आहे कायम राहणार आहे का, कारण ज्या पद्धतीचं वक्तव्य केले तुमच्या विरोधात? 100%। मी काय बोललो तुम्हाला, मी तुम्हाला काय बोललो, समोर त्या ज्या आहेत त्या ताई आहेत, हे आमची भगिनी आहे, आमच्या माता आहेत, आम्ही त्या आमच्या माते समान आहेत आणि त्यांच्यामध्ये त्यांनी वक्तव्य करणं ते चुकीचं आहे। तो हर्षवर्धन सपकाळ त्याची स्वतःची कुठेही निवडून यायची लायकी नाहीये, कुठेही निवडून येत नाही आणि त्याच्यासारखा माणूस हे वक्तव्य करत असेल तर संपूर्णपणे चुकीचं आहे। त्याने राजीनामा देऊन या महाराष्ट्रात तोंड काळं करून इथं निघून जावं, ही माझी मागणी आहे। तो भडवा भेटले तर आम्ही सोडणार नाही, संपत आलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, ठाणे।